बऱ्याच जणांना भेंडीची भाजी खायला अजिबात आवडत नाही, तसेच नेहमी त्याच चवीची भेंडीची भाजी खायला देखील नकोशी वाटते. तर आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीची, वेगळ्या चवीची, चटपटीत, चमचमीत, अजिबात चिकट न होणारी भेंडी आलू फ्राय बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम भेंडी आलू फ्राय बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकी भेंडी घेतली आहे. ही भेंडी मी पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर कापडाने कोरडी अशी पुसून घेतली आहे. भेंडीची भाजी बनवताना नेहमी भेंडीची आहे यामध्ये अजिबात पाणी शिल्लक ठेवायचे नाही. कापडाने स्वच्छ अशी पुसून घ्यायची, नाही तर तयार झाल्यानंतर भेंडीची भाजी जी आहे ती चिकट अशी तयार होते. तसेच भेंडी खरेदी करताना नेहमी भेंडी जी आहे ती हिरवीगार, लुसलुशीत, कोवळी, आकाराने छोटी अशी भेंडी खरेदी करावी. कोवळ्या भेंडीमध्ये बियांचे प्रमाण कमी असते, तसेच चवीला देखील ती अप्रतिम अशी लागते. तयार झाल्यानंतर भेंडी कोवळी आहे का नाही कसे समजावे, तर भेंडीचे शेवटचे टोक आहे ते मोडून पाहिजे. अगदी सहजरित्या तुटले गेले की समजायची भेंडी जी आहे ती कोवळी आहे. तर अशा प्रकारे इथे मी भेंडी घेतलेली आहे. आता भेंडी आलू फ्राय बनवण्यासाठी लागणारा बटाटा पाहूयात. तर इथे मोठ्या आकाराचा बटाटा घेतला होता, जो की मी स्वच्छ असा धुवून, उकडवून, थंड करून साल काढून घेतलेला आहे. साल काढून घेतल्यानंतर हा बटाटा जो आहे तो मी चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेला आहे. इथे तुम्ही कच्चा बटाटा देखील वापरू शकता. यानंतर भेंडी जी आहे ती मी कापून घेतली आहे. तर साधारणपणे एका भेंडीचे 3 तुकडे करून घेतले आहेत. भेंडी जी आहे ते एकदम छोटे छोटे अशी कट करायची नाही. अशा प्रकारे भेंडी कट करून घेतल्यामुळे भेंडीची भाजी दिसायलाही खूप छान अशी तयार होते. तसेच भेंडी कट करताना बघून कट करायची, कारण आतमधून भेंडी जी आहे ती किडकी असते. तर भेंडी आता इथे कट करून तयार आहे. आता आपण भेंडी आलू फ्राय बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झालेली आहे. आता या कढईमध्ये घालत आहे 2 छोटी पळी तेल. तेल इथे छान असे कडकडीत गरम झाले आहे. आता यामध्ये फोडणीसाठी घालत आहे सुरुवातीला पाव चमचा मोहरी. मोहरी तेलावरती छान अशी तडतडली गेली आहे. आता यामध्ये घालत आहे पाव चमचा जिरे. तर जिरेही तेलावरती छान असे फुलले गेले आहेत इथे. यानंतर यामध्ये मी घालत आहे ठेचून घेतलेला लसूण. कोणत्याही प्रकारची भेंडीची भाजी बनवत असताना लसूण जास्त प्रमाणात वापरावा, तसेच तो ठेचून वापरावा. यामुळे भेंडीची भाजीची चव खूप छान अशी लागते खाताना. तसेच पाव चमचा हिंग देखील या फोडणीमध्ये घातला आहे. आता ही फोडणी जी आहे गॅसच्या लो फ्लेमवरती छान अशी परतवून घेतली आहे. यानंतर या फोडणीमध्ये घालत आहे एक मोठ्या आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा. तर हा कांदा फक्त तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. हा कांदा आपल्याला इथे जास्त असा भाजून घ्यायचा नाही आहे सुरुवातीला. तर इथे पाहू शकता फक्त 10 ते 12 सेकंद छान असा कांदा जो आहे मी तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. यानंतर आता या कांद्यामध्ये मी घालत आहे कापून घेतलेली भेंडी. भेंडी घालून घेतल्यानंतर आता ही भेंडी जी आहे आता गॅसच्या फुल फ्लेमवरती छान अशी या तेलामध्ये मी सुरुवातीला 2 ते 3 मिनिट परतवून घेणार आहे. तर भेंडी छान अशी इथे मी परतवून घेतली आहे. तर आता ही भेंडी शिजावी नाही यासाठी यावरती एक मी झाकण ठेवून देत आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी लो टू मीडियम ठेवली आहे. भेंडी आपली छान अशी शिजत आहे. 4 ते 5 मिनिटांनंतर पाहू शकता भेंडी छान अशी शिजली गेली आहे. कोवळी भेंडी घेतल्यामुळे मस्त अशी पटकन शिजली गेली आहे. भेंडी शिजण्यासाठी आपण जेव्हा ठेवलेली असते तेव्हा त्याला मध्ये मध्ये मिक्स करत राहायचे. महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी. तर भेंडी छान अशी शिजली गेली आहे. आता यामध्ये घालत आहे उकडून घेतलेला बटाटा. इथे जर तुम्ही कच्चा बटाटा घेतला असेल तर अशा वेळेस बटाटा तेलामध्ये फ्राय करून घ्यावा. यानंतर यामध्ये घालत आहे मसाले. सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, ही मी फक्त कलर येण्यासाठी वापरलेली आहे. तसेच 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला. यानंतर यामध्ये मी घालत आहे पाव चमचा आमचूर पावडर. तुम्ही चाट मसाला किंवा लिंबाचा रस देखील वापरू शकता. तसेच पाव चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे भेंडीची भाजी जी आहे चवीला अप्रतिम अशी लागते. यानंतर मी चवीनुसार मीठ घातले आहे. तसेच सर्वात शेवटी यामध्ये मी घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आता हे सर्व मसाले व मीठ जे आहे ते या भेंडीमध्ये व बटाट्यामध्ये छान असे एकजीव होईपर्यंत इथे मी मिक्स करून घेत आहे.
तर इथे आता आपला भेंडी देखील शिजलेली आहे, तसेच बटाटाही उकडून घेतल्यामुळे तो पूर्णपणे शिजला गेलेला आहे. परंतु तरीही मसाले जे आहेत ना छान असे या बटाट्यामध्ये व भेंडीमध्ये मुरले जावे ना, यासाठी यावरती आता मी एक झाकण ठेवून याची ना 2 ते 3 मिनिट वाफ काढून घेणार आहे. कारण हे मसाले जे आहेत ना ते या भाजीमध्ये मुरले गेले ना, त्यानंतरच ह्या भाजीची चव जी आहे ना ती छान अशी तयार होते. तर इथे मी सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहेत. वाफ काढून घेण्यासाठी आता यावरती एक मी झाकण ठेवून दिले आहे. अगदी फक्त 2 ते 3 मिनिट इथे मी वाफ काढून घेणार आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता छान अशी इथे आपली भेंडीची भाजी जी आहे ना, म्हणजेच भेंडी आलू फ्राय खाण्यासाठी तयार झालेली आहे. याचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता, मस्त असे दिसत आहे. नेहमी त्याच चवीची भेंडीची भाजी खायला देखील नकोशी वाटते ना आपल्याला, त्यावेळेस अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीची वेगळ्या चवीची भेंडीची भाजी नक्की घरी ट्राय करा. तर इथे पाहू शकता भेंडी ही छान अशी शिजली गेली आहे. तर आता इथे गॅस मी बंद केला आहे. अशा प्रकारे आपली भेंडी आलू फ्राय खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर इथे पाहू शकता इथे आपली पूर्णपणे भेंडी आलू फ्राय खाण्यासाठी तयार आहे. या भाजीचा तुम्ही कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता, तसेच या भाजीचा सुगंध जो आहे ना तो पूर्ण घरभर असा दरवळत आहे. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. ही भेंडी आलू फ्राय जी आहे ना तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, पुरीबरोबर खाऊ शकता. बऱ्याच जणांना भेंडीची भाजी खायला आवडत नाही ना, तर त्यांना अशा प्रकारे भेंडीची भाजी करून दिली ना तर 100% खात्रीने सांगू शकते की नक्कीच आवडीने ही भेंडीची भाजी ते खातील. तसेच आपल्यालाही देखील त्याच चवीची भेंडीची भाजी खाऊन कंटाळा येतो ना, तर अशा वेळेस ही वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी तुम्ही नक्की घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.